लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक चुरशीची झाली। या निवडणुकीमध्ये महायुतीनं 9 पैकी 9 उमेदवार जिंकून आणले। 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे केल्यामुळे एका उमेदवाराचा पराभव निश्चित होता। अशात महाविकास आघाडीकडून महायुतीला धक्का मिळेल अशी चर्चा होती, मात्र काँग्रेसची मतं फुटल्यामुळे मवियाचा तिसरा उमेदवार पराभूत झाला। बघूया विधान परिषद निवडणुकीत नक्की काय घडलं। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाला। पुरेसं संख्याबळ नसतानाही महायुतीच्या 9 पैकी 9 उमेदवारांनी बाजी मारली। विजयासाठी 23 मतांचा कोटा असताना भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीला अधिकची मतं मिळाली। भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले। पंकजा मुंडे 26 मतं, योगेश टिळेकर 26 मतं, परिणय फुके 26 मतं, अमित गोरखे 26 मतं, तर सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीच्या मतांनी विजयी झाले। तर शिंदेच्या शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झाले। कृपाल तुमाने 25 मतं आणि भावना गवळी 24 मतं। महायुती 9च्या 9 जागा जिंकलेली आहे। एक चांगली सुरुवात आज झालेली आहे। विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती, ते जी काही सूज आली होती, ती सूज आता उतरू लागलेली आहे। जेव्हा 9 उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं। परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झालाय। अजित पवार गटाचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जेंनी बाजी मारली। दरम्यान अजित पवार गटाकडे 42 आमदार असतानाही त्यांना 47 मतं मिळाली आहेत। त्यामुळे ही उर्वरित 5 मतं कुणाची मिळाली असा प्रश्न निर्माण झालाय। शिवाजीराव गर्जे 24 मतं, राजेश विटेकर 23 मतं, अजित पवारांकडे 42 आमदार आणि मतं मिळाली आहेत 47। तर ही उर्वरित 5 मतं कोणाची असा प्रश्न आहे। खरं आम्हाला वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल, परंतु अचानक एक ॲडिशनलचा उमेदवार आला आणि त्याच्यामुळं निवडणुकीला एक वेगळ्या प्रकारची रंगत चढली। पण आता निकाल आल्यानंतर साधारण चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेमध्ये निवडून गेलेले आणि तिथं पण अधिक चांगलं बहुमत महायुतीला मिळालेलं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे। प्रत्येकाला आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे। जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्की त्या ठिकाणी दाखवलेली आहे। मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे, दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जी आम्हाला मतं मिळाली त्यांच्याही बद्दलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्ताने मी व्यक्त करतो। विधान परिषद निवडणुकीत मवियाच्या स्वप्नांना धक्का बसला, कारण तिसरा उमेदवार निवडून आणण्यात मवियाला यश आलं नाही। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव 25 मतांसह सहज विजयी झाला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर दुसऱ्या पसंतीच्या 3 मतांसह एकूण 25 मतं मिळवत विजयी ठरले। मात्र या निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसलाय, कारण काँग्रेसची 6 ते 7 मतं फुटल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसकडे 37 मतं होती। प्रज्ञा सातव यांना 25 मतं मिळाली। सातव यांना 25 मतं दिल्यानंतर काँग्रेसची 12 मतं शिल्लक होती। ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे 15, 2 अपक्ष अशी 17 मतं होती। मिलिंद नार्वेकरांना काँग्रेसच्या 6 मतांची गरज होती, पण त्यांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली। शेकापच्या जयंत पाटलांना 12 मतं पडल्यामुळे ते पराभूत झाले। म्हणजेच काँग्रेसची 7 मतं फुटली। काँग्रेसची 5 मतं अजित पवार गटाला तर 2 मतं शिंदेच्या शिवसेनेला मिळाली। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला। त्या ट्रॅपमध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही कळवलेलं आहे।
आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला. वाटतं जयंत पाटील एक या महाराष्ट्रातलं एक चांगलं नेतृत्व आहे, सर्वसामान्याचं नेतृत्व आहे. निश्चित त्यांच्या पराभवाचं दुःख आम्हाला आहे, कारण सातत्यानं विधिमंडळामध्ये त्यांनी चांगल्या भूमिका शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्याच्या, कोकणाच्या विकासाच्या मांडलेल्या आहेत आणि तेव्हा त्यांच्या पराभवाचं दुःख निश्चित आम्हाला आहे. लोकसभा निवडणुकीत मवियानं महायुतीला धोबी पछाड दिली. त्यामुळे आत्मविश्वास बळावलेल्या मवियानं तिसरा उमेदवार देत महायुतीला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण विधान परिषद निवडणुकीत त्यांना धक्का बसला. तर मतांच्या गणितात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांची जादू चालल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.